नमस्कार ताईंनो, सगळ्या ताईंना माझं श्री गणेश श्री स्वामी समर्थ. ताईंनो, आज मी तुम्हाला काहीतरी एक नवीन आयडिया देण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्याचशा ताईंनी मला मेसेज केला की ताई आम्हाला पण असं काहीतरी रेमेडी शिकवा की जेणेकरून घरच्या घरी ते आम्ही स्वतः बनवू शकतो आणि आम्ही उपयोग करू शकतो. तर माझ्या अशा ताईंसाठी आपण रेमेडी आज दाखवत आहोत, ज्याच्यामध्ये आहेत 2 ते 2.5 चमचे तांदूळ, जे पूर्ण रात्रभर आपण भिजवलेले आहेत. आणि आता दुपारचे वाजलेत एक्झॅक्टली 12-12:30 वाजलेले आहेत. म्हणजे रात्री आपण लेट नाईट आपण हे भिजत टाकलेले होते आणि लेट नाईट आता दुपारी आपण हे भिजलेले तांदळाचा उपयोग करणार आहोत. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपण 2 चमची मेथीचे दाणे घेतलेले. मेथीचे दाणे सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतात. तर ओव्हियसली आपण किचनमध्ये जे पण काही कार्य करतो त्याच्यामध्ये मेथीचे दाणे कुठे ना कुठे उपयोगी असतात. त्याच्यामुळे आपल्या मसाल्यामध्ये मेथीचे दाणे अवेलेबल असतात. तर मेथीचे दाणे ही 2 ते 2.5 चमचे आपण घेतलेले आहेत, प्लस 2 ते 2.5 चमचे तांदळाचे दाणे घेतलेले आहेत, प्लस मीने घेतलं एक छोटं कॉफीचं पॅकेट. ठीक आहे. कॉफी आपल्याकडे कुठलीही असली तरी चालेल, दाणेदार असली तरी चालेल, किंवा पावडर बेसमध्ये असली तरी चालेल. ठीक आहे. ह्या 3 साहित्यापासूनच आपण एक फेस पॅक बनवणार आहोत, जो तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावला तर बेस्ट आहे. आठवड्यातून 2 वेळा तुम्हाला लावायला जमत नाही तर आठवड्यातून तुम्ही 1 वेळा लावला तरी चालतं. ठीक आहे. तर आता आपण सुरुवात करूया. आपण एक मिक्सीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी जे मीने ऑब्झर्व केलेले भिजवलेले तांदूळ आहेत ते मी या मिक्सीच्या भांड्यामध्ये टाकत आहे आणि त्याच्यामध्ये जो पाणी आहे त्याचाच आपण उपयोग करणार आहोत. एनिथिंग आपण दुसरं कुठलंच पाणी याच्यात घेणार नाही आहोत. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जर तुमच्या घरी बोरवेलचं पाणी असेल तर प्लीज फेससाठी किंवा केसांसाठी बोरवेलचं पाणी तुम्ही वापरू नका. त्याच्याने आपल्या फेसला सुद्धा हार्म होतं, प्लस केसांना सुद्धा. ठीक आहे. जर तुमच्याकडे असं बोरवेलचं पाणी असेल तर प्लीज तुम्ही बिस्लरी पाणी चांगलं घ्या आणि त्याच्यातनं तुम्ही ही रेमेडी बनवायचा प्रयत्न करा. पण प्लीज बोरवेलच्या पाण्याचा तुम्ही उपयोग करू नका. ही माझी हम्फुली तुम्हाला रिक्वेस्ट आहे. ठीक आहे. तर आता आपण हे रेमेडी मिक्सीला व्यवस्थित पिसून घ्यायचं, एकदम छोटं मेल्ट लिक्विड सॉपमध्ये. मी तुम्हाला थोडक्यातच दाखवते. ठीक आहे. होल्ड करायचं आहे. तर आपली ही रेमेडी एकदम मस्त रेडी आहे. हे व्यवस्थित पिसून झाल्याच्या नंतर मिक्सीमध्ये व्यवस्थित मेल्ट करायचं आहे आपल्याला. लिक्विड म्हणजे बोलतात ना, लिक्विड आणि थोडंसं टेक्स्चर येतं त्याला, क्रीमी टेक्स्चर, तिथपर्यंत आपल्याला व्यवस्थित पिसून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण कॉफीचं पॅकेट तुम्हाला दाखवलेलं आहे ते पूर्ण पॅकेट आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित ॲड करणार आहोत. ठीक आहे. ते व्यवस्थित ॲड केल्याच्या नंतर
आपण व्यवस्थित ते मिक्स करणार आहोत. आणि मिक्स झाल्यावर हा आपला पॅक कसा बनतो हे तुम्हाला मी थोडक्यात पटकनच दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि हे मास्क तुम्ही अगदी 8 ते 10 दिवस फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवू शकता. कंटेनर चांगलं घ्या, एअरटाईट कंटेनर घ्या. ते प्लास्टिकचं असो किंवा ग्लासचं असो चालेल, पण कंटेनर तुमचं चांगलं असायला हवं जेणेकरून ते व्यवस्थित राहणार. आणि 8 ते 10 दिवस राहू शकतो किंवा 15 दिवसही राहू शकतो. फक्त तुम्ही कसल्या भांड्यात ठेवतात आणि कसं ठेवतात त्याच्यावर सगळं काही डिपेंड आहे. ठीक आहे, म्हणूनच सांगते जेव्हा आपल्याला ह्याची गरज असेल अगदी थोडं थोडं तुम्ही बनवलं तरी चालेल. आता हे जे मी बनवले हे तुम्ही 2 टाईम आरामात यूज करू शकतात. म्हणजेच तुम्ही एक वेळा बनवा आणि आठवड्यातून 2 वेळा किंवा 8-8 दिवसातनं 2 वेळा यूज केलं किंवा 7-7 दिवसातनं तरी पण हे 15 दिवसात तुम्ही फिनिश करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही बनवलेलं साहित्य वेस्ट होत नाही आणि तुमची मेहनतही वाया जात नाही आणि प्लस तुम्हाला छान 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 तुमच्या फेसवर रिझल्ट दिसतो. ठीक आहे, तर आपलं फेस पॅक ऑलमोस्ट रेडी आहे. तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. आणि जर तुम्हाला ही माझी रेमेडी आवडली असेल तर ताईच्या चॅनलला आवर्जून तुम्ही काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपलं फेस पॅक एकदम 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 मस्त टेक्स्चरमध्ये रेडी आहे. आणि तुम्ही पाहू शकता, हे बघा, कुठेच याच्यामध्ये दाणे दाणे वगैरे असं काहीच नाही आहे. हे बघा, एकदम सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट. आणि ह्याच्याने बघा, ॲक्नी मार्क्स, पिंपल्स, ॲक्नीचे डाग प्लस डल स्किन ह्याच्यावर तुम्ही यूज केल्याने स्किन तुमची खूप छान दिसणार. प्लस तुमच्या फेसवर पूर्ण घाण असेल, बोलतात ना ब्लॅकेस्ट सगळे असतात ना, डार्क स्पॉट वगैरे, त्याच्यासाठी पण तुम्ही खूप छान उपयोग करू शकता. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला स्क्रब कसा बनवायचा घरच्या घरी ते दाखवणार आहे. असंच मी नवीन नवीन काय ना काय ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवत राहणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला ताईच्या ब्लॉगला वॉच करायचं आहे, ताईच्या चॅनलला सब करून ठेवायचं आहे, तेव्हाच तुम्हाला ताईचे चांगल्या चांगल्या रेमेडी पाहायला मिळतील. ठीक आहे, तर सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या चॅनलवर, आपल्या लाईव्हवर. वेलकम टू जी फॅशन. मी गौतमी राठोड तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडलं असेल तर शेअर करा. भेटूया असंच एक नवीन रेमेडीसोबत. तिथपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, निरोगी राहा. बाय बाय.